करीत असे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 103. जयाजीराव शिंदे. शिंदे सरकार जयाजीराव महाराज अक्कलकोटास श्री स्वामी समर्थांचे दर्शनास एक वेळ आले. श्री स्वामी समर्थ राजवाड्यात होते. जयाजीराव हे धर्मनिष्ठ, नीतिमान, दयाळू, उदार, भाविक वगैरे असल्याने संत महात्मे, अवतारी पुरुषांची दर्शने ते स्वतः जाऊन घेत. त्यास राजसत्ता, लक्ष्मीचा मद कधीच नव्हता व त्यांना भजनाची इतकी गोडी होती की ते स्वतः काही मंडळीस घेऊन भजन करीत असत. त्यांचा नित्य भजनाचा पाठ होता. शिंदे सरकारबरोबर प्रख्यात गोविंदबुवा नाशिककर स्वामी हेही होते. महाराज वाड्यात असल्याकारणाने दर्शनेच्छू लोकांना दर्शन कसे होईल म्हणून काळजी पडली असून महाराजास बाहेर आणण्याबद्दल खटपटी, मसलती चालल्या होत्या. परंतु 4 दिवसात कोणाचे काहीच चालले नाही. शिंदे सरकारचे शुद्ध अंतकरण ओळखून महाराज प्रातःकाळी उठून राजवाड्यातून बाहेर येऊन वाडाच्या झाडाखाली बसले. हे वर्तमान शिंद्यास कळताच राजभोग टाकून घाईघाईने एकटेच पादचारी घेऊन श्रीफलादी पुढे ठेवून श्रींचे दर्शन घेतले. त्यावेळी जयाजीराव महाराजांनी ज्या ज्या काही मनात शंका आणल्या त्यांची उत्तरे महाराजांनी यथासांग दिली आणि प्रत्यक्ष काही खुणाही दाखविल्या. आजपर्यंत बहुत साधू पाहिले व ऐकले, परंतु असे तेज किंवा भाषण आणि प्रश्नांची उत्तरे मार्मिक अशी देणारी भेटली नाही. तस्मात हे अवतारी आहेत यात संशय व शंका नाही अशी त्यांची मनाची खात्री झाली आणि आपण आल्याचे सार्थक झाले असे महाराजांचे दयाळुत्व, अंतसाक्षीत्व, निस्पृश्यत्व वगैरे पाहून अतिसमाधान पावले आणि म्हणाले, या अपूर्व दर्शनाने मी खरोखरच पुनीत झालो आहे. वा वा, अशी मूर्ती महत् भाग्यवाने पाहिली, धन्य माझे नेत्र. असे म्हणून एक घटका स्तब्ध उभे राहिले. इतक्यात पदरची काही मंडळी आणि गोविंदबुवा हे देखील आले. गोविंदबुवांनी कीर्तन केले. महाराजांनी त्यास बसण्याची संज्ञा केली आणि समर्थ म्हणाले, दंड कोठे आहे? हे ऐकून गोविंद स्वामींनी उत्तर दिले की मनोवाक्याय हे दंड परमहंसाय प्राप्त झाले. म्हणजे बाह्य काष्टदंडाचा त्याग होतो. कोणतीच अपेक्षा राहत नाही. व्यवहार परमार्थ अभेद्य ऐक्य झाला आहे. तथापि विनयपूर्वक प्रार्थना इतकीच आहे की आमचेकडील भिक्षा कृपा करून अवश्य ग्रहण केली पाहिजे. हे ऐकून श्रीमद गुरुदेव पोट धरून हसत हसत व काही रागाने शब्दसंकेत बोलले की तुमच्याकडे संन्याशास घरदार वगैरे परिग्रह असतो की नसतो? नसल्यास भिक्षा कुठे कोणी करावी? बरे आहे ना, मग जा. असे म्हणून उगीच राहिले. हे ऐकून सर्वांस फार आश्चर्य वाटले. सर्वत्रांनी वंदन करून बिराडी गेले. दुसरे दिवशी पुन्हा शिंदे सरकार, गोविंदस्वामी आणि इतर मंडळी दर्शनास आली. त्यावेळी श्री दत्तावधूत ओंडकरांचे ओटीवर बसले होते. सर्वांनी वंदन करून हात जोडून समर्थांची स्तुती केली. त्यावेळी स्वामी महाराजांनी दादू मिया म्हणून एक मुसलमान होता त्यास इधर आओ, चपाती और बेसन लाव अशी आज्ञा झाल्यावर दादू मियाने तयार केलेले चपाती आणि बेसन आपल्या स्वच्छ पानात आणून पुढे ठेवले. तेव्हा विचित्र लीला विग्रही स्वामी समर्थ मोठ्याने बोलले, आओ जी, अभेद परमहंस, भिक्षा लेव खाओ. हे भाषण ऐकून गोविंद स्वामी अतिचकित झाले आणि पश्चातापूर्वक प्रार्थना करू लागले की बोले तैसा चाले, तयाची वंदावी पाऊले. हा अर्थ महाराज आपणास शोभतो. आपण साक्षात परब्रह्ममूर्ती निसंशय आहात. माझ्या मनाची खात्री झाली. परोपदेशे पांडित्यम या म्हणीप्रमाणे आपण लोकांस फार उपदेश करतो, परंतु जसा उपदेश करतो तसेच आचरण पाहू लागले असता आचरणाला मात्र ठिकाण नाही. तुकोबांची एक उक्ती आहे, तुका म्हणे करू उपदेश लोका, नाही झालो एका दोषा परता. म्हणून आमच्या भाषणाने तेज लोकात पडत नाही. त्याच वाणीला क्रियेच्या योगाने सत्यता आली पाहिजे, म्हणजे तीच वाणी संपूर्ण त्रैलोक्याला मान्य होते. असो, आम्हा कोणालाही आपली बरोबरी स्वप्नात देखील करता येणार नाही. तदनंतर श्री स्वामी समर्थ म्हणाले, आपण एकच आहोत. हे समाधानकारक भाषण ऐकून गोविंद स्वामीस व सर्वत्रास आनंद झाला. नंतर गोविंद स्वामी व शिंदे सरकार यांनी श्रीस पुडी करून थोडे दिवस तेथे राहून मंडळीस आपल्या राजधानीत स्वामीनामाचा जय जयकार